नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। आज इथे आपण नगर परिषद भरती जी होणार आहे तर ती सगळ्यात पहिल्यांदा मुख्य विषय की परीक्षा कधी होईल। तर परीक्षा तलाठी भरतीची परीक्षा संपली की त्याच्यानंतर कधीही आपली परीक्षा होऊ शकते। मात्र जर आपण आजपासून विचार केला तर अगदी 20 ते 25 दिवस आपल्याला नक्की परीक्षेच्या आधी म्हणजे तयारी करण्यासाठी, रिव्हिजन करण्यासाठी आपल्या हातामध्ये आहेत। या दिवसांचा पुरेपूर वापर करून जास्तीत जास्त तुम्हाला मार्क्स कसे मिळवता येतील हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आपल्या या व्हिडिओचा आजचा आहे। याच्यामध्ये तुम्ही किती मार्कांपर्यंत तयारी करू शकता, किती मार्क तुम्ही जास्तीत जास्त मिळवू शकता याच्यामध्ये, तर तुम्ही अगदी आरामात याच्यामध्ये 160 ते 175 पर्यंत मार्क मिळवू शकता। पुढचे मार्क का नाही आपण मिळवू शकत किंवा मिळवू शकतो का, पण हे जे मार्क आहेत हे मार्क असतात अननोन प्रश्नांचे। कारण प्रत्येक परीक्षा म्हटली त्याच्यामध्ये काही प्रश्न अननोन असतात, त्यामुळे आपण ते प्रश्न सोडून दिले तरी अगदी 175 मार्कांपर्यंत आपण सहज याच्यामध्ये जाऊ शकतो। कधी ज्यावेळेस तुमच्याकडे प्रॉपर प्लॅनिंग असेल, जर तुमची प्रॉपर रिव्हिजन झालेली असेल, प्रत्येक मुद्द्याचे प्रश्न तुम्ही वाचलेले असतील तर गॅरंटीने तुम्ही इतक्या मार्कांपर्यंत सहज जाऊ शकता। ठीक आहे, आता कसं करायचं त्याच्याबद्दल बोलू आपण। तर याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला काय करायचंय तर ह्या ज्या 20 ते 25 दिवस आहेत तर या 20 ते 25 दिवसांचं सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्लॅनिंग करायचंय। आता प्लॅनिंग करताना करायचं काय तर इतिहास, भूगोल, पॉलिटी, इकॉनॉमिक्स हे सगळं आधी करत बसायचं आहे का, तर नाही, आधी हे करू नका। आधी काय करा, जे आधी तुमचे एक्स्ट्राचे पॉईंट्स आहेत, जसं की निवडणुका असेल तर तो मुद्दा आपण नसेल वाचलेला तर तो वाचायचा आहे, लोकप्रशासन त्याचे प्रश्न वाचायचे। आता हे प्रत्येक मुद्दा म्हणजे जवळजवळ त्यांनी 17 ते 18 मुद्दे आपल्याला दिलेले आहेत कशामध्ये, पेपर 2 मध्ये। ठीक आहे, आणि पेपर 2 मध्ये, आणि पेपर 1 जो आहे हा पेपर 1 हा 60 मार्क म्हणजे 60 प्रश्न 120 मार्क। ठीक आहे, आणि पेपर 2 किती, 40 प्रश्न आणि 80 मार्क इतकाच आहे। म्हणजे फक्त हा 80 मार्काचाच भाग आहे, मात्र याच्यात घटक आपल्याला जास्त दिलेत। मग तुम्ही आता सुरुवातीपासून त्याची सगळी थिअरी वाचत बसणार आहात का, अजिबात असं करायचं नाही। करायचं काय तर या 80 मार्कांची जेवढी जास्त तुमची तयारी असेल, सगळ्यात पहिल्यांदा या 120 मार्कांबद्दल याच्याबद्दल सुद्धा बोलू आपण। याच्यामध्ये 15 मार्क मराठीचे आहेत जे आपल्या हातातले आहेत, 15 मार्क इंग्रजीचे आहेत, त्याच्यानंतर 15 मार्क गणित बुद्धिमत्ताचे आहेत, तर हे मार्क आपल्या हातातले आहेत। याच्यातले जे 15 मार्क आहेत हे संपूर्णपणे जीएसचे आहेत। तर हा जो जीएसचा भाग तुम्ही इथे करणार आहात 80 मार्कांना, हाच जीएसचा भाग तुम्हाला इथे येणार आहे, त्याच्यात एक्स्ट्रा काहीही पॉइंट नाही। ठीक आहे, हा जीएसचा भाग आणि याच्यावरचेच प्रश्न तुम्हाला त्या पेपर 1 मधल्या जीएस मध्ये येणार आहेत। त्याच्यामध्ये एक्स्ट्रा 2-3 पॉईंट जसे की कम्प्युटर वगैरे झाला तर त्याच्यावरती 1-2 प्रश्न असा 1-2 त्याच्यामध्ये घटक असू शकतात, जीआयएस आहे, जीपीएस आहे, तर असे 1-2 मुद्दे जे की वेगळे आहेत तर ते मुद्दे। पण इथल्या या 15 मार्कांसाठी म्हणजे हा 15 मार्क हे आणि हे इकडचे म्हणजे हे 15 दुने 30 मार्क आणि हे पेपर 2चे 80 मार्क, या सगळ्याची तुम्हाला एकदम प्रॉपर रिव्हिजन करायची आहे। ठीक आहे, तर याच्याबद्दल बोलण्याआधी सगळ्यात पहिल्यांदा की आपला जो मेंटरशिप प्रोग्राम आहे तर या मेंटरशिप प्रोग्राम अंतर्गत जसं आपण दर महिन्याला आपण कंबाईनचा हा प्रोग्राम आहे आणि याच्यामध्ये आपण प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये करत असतो। तर याच्यामध्ये आपला स्कोर बुस्टरचा प्रोग्राम जो आहे तो आता सध्या चालू आहे, जीएस स्कोर बुस्टर। तर त्याच्या अंतर्गत कारण परीक्षा आलेली आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या याच्यामध्ये फॉर्म भरलेला आहे आणि त्यामुळे आपण 1 महिना आता या मेंटरशिप प्रोग्राम अंतर्गत या संपूर्ण विषयांची जवळजवळ 160-170 मार्कांपर्यंतची संपूर्ण रिव्हिजन मी या कोर्समध्ये म्हणजे या मेंटरशिप प्रोग्राममध्ये लाईव्ह आपण याची सगळ्याची रिव्हिजन करणार आहोत। अगदी सगळे जेवढे घटक आहेत याच्यातले 170 मार्कांपर्यंतचे सगळे घटक आपण या रिव्हिजनमध्ये कव्हर करणार आहोत। जास्तीत जास्त रिव्हिजन जेवढी होईल तुमची तितके जास्त तुम्हाला मार्क्स मिळवता येतील। दुसरी गोष्ट, सरळ सेवा परीक्षा जरी असली तरी खूप चांगल्या पोस्ट आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि आपण सगळेजण फक्त आणि फक्त इथे परीक्षा पास होण्यासाठी आलेलो आहोत आणि हा 1 महिना तुमच्यासाठी अतिशय गरजेचा आणि अतिशय महत्त्वाचा आहे। जर तुम्हाला पोस्ट मिळवायची असेल तर
नक्की जॉईन करा. याची फीज एका महिन्याची 1000 असते, पण आपण सध्या याच्यामध्ये ऑफर चालू आहे ज्याच्यामध्ये आपण 1000मध्ये आपण 2 महिन्यांचा ॲक्सेस जो आहे तो तुम्हाला ॲपवरती मिळतो. या 2 महिन्यांमध्ये ही संपूर्ण लाईव्ह रिव्हिजन तुम्हाला अटेंड करता येणारच आहे. त्याच्यासोबतच ॲपवरती जे इतर विषय आहेत, इतर विषयांचे जे लाईव्ह रेकॉर्डेड जे व्हिडिओज आहेत ते सगळे व्हिडिओज तुम्हाला तिथे पाहता येतात. अगदी मराठी असेल, इंग्रजी ग्रामर असेल, सगळ्या विषयांचे सर्व व्हिडिओ तुम्हाला ॲपवरती पाहता येतात. 2 महिने त्याची व्हॅलिडिटी तुम्हाला मिळते. त्याच्यात तुमची ही रिव्हिजन सुद्धा होते आणि मग तुम्ही 1 महिना किंवा याच कालावधीमध्ये जर तुमचे एखादे घटक राहिलेले असतील तर त्याची सुद्धा रिव्हिजन तुम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून कंप्लीट करू शकता. ठीक आहे. सो डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक दिलेली आहे. प्ले स्टोअरवरती जायचं आहे. माधुरी खेडेकर नावाचा ॲप आहे. त्याच्यामध्ये न्यू मेंटरशिप प्रोग्राम आहे 22-23चा. त्याच्यात तुम्हाला एनरोल करायचं आहे या प्रोग्रामचा ॲक्सेस मिळवण्यासाठी. त्याच प्रोग्राममध्ये याचे जेवढे काही लाईव्ह लेक्चर्स असतील तर ते सगळे लाईव्ह लेक्चर याच बॅचमध्ये होणार आहेत. ठीक आहे. सो परत आपल्या व्हिडिओकडे येऊया. जसं म्हणाले की निवडणूक आहे, लोक प्रशासन आहे, पर्यावरण आहे, RTI आहे, RTS आहे आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आहे. सो याच्यातले फोकस करायचे पॉईंट सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे निवडणूक. आता निवडणुकीसाठी काय करणार तर आपला जो 21,000चा जो काही प्रश्नसंच तुम्ही वापरता त्या प्रश्नसंचामधून फक्त आणि फक्त निवडणुकीचे प्रश्न तुमचे कमीत कमी 3 वेळा वाचून झाले पाहिजेत. लोक प्रशासन हा घटक आहे, याचे सगळे प्रश्न जेवढे काही प्रश्न असतील ते कमीत कमी 3 वेळा तुमचे वाचून झाले पाहिजेत. पर्यावरणाचे प्रश्न 3 वेळा तुमचे वाचून झाले पाहिजेत. RTI RTS तुम्ही जर आता तलाठी भरतीसाठी वगैरे केला असेल तर तुमची चांगली रिव्हिजन झालेली असेल. इथे परत त्याचे प्रश्न तुमचे 2 ते 3 वेळा वाचून झाले पाहिजेच. तरच तुम्ही, आपण ह्या ज्या मार्कांविषयी बोलतोय की आपल्याला 170 मार्कांपर्यंत जायचंय तर हे मार्क 160 पर्यंत जायचंय, हे मार्क आपल्याला नक्की मिळवता येतील. याच्यानंतर काय करायचं तर याच्यानंतर उरलेल्या दिवसांमध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता जे आहे तर तुम्हाला दररोजच करायचं आहे. दररोज तुम्हाला 10 गणितं करायचीच आहेत. आत्ता गणितांमध्ये जास्त मार्क मिळवण्याचा एक तुम्हाला सांगते, तुम्ही टॉपिक वाईज न सॉल्व करता पेपर वाईज मॅथ्स आणि रिझनिंग सॉल्व करायला लागा. पेपर वाईज सॉल्व करा तर तुमचे 2-4 प्रश्न तुमची जास्त चांगली प्रॅक्टिस होईल. कारण काय होतं, एकच घटक घेतला की मग आपण त्याला रटाळ तो होत जातो आणि मग आपल्याला तेवढा इंटरेस्ट त्याच्यामध्ये राहत नाही आणि ती जी आपली इफिशियन्सी आहे ती कमी होते. हे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून तुम्हाला मी सांगते. आणि त्यामुळे पेपर वाईज जितके तुम्ही मॅथ्स रिझनिंग सॉल्व कराल तितके चांगले मार्क तुम्हाला पेपरमध्ये काढता येतील. आपल्या सगळ्यांना घटक माहिती आहेत, कुठल्या घटकांवर प्रश्न येतात सगळं माहिती आहे. आपल्या सगळ्यांना आज आपण सगळेच जण जेवढे आहोत परीक्षार्थी तर तेवढे सगळे जण प्रत्येक घटकाविषयी अवेअर आहोत आपण सगळे की पेपरमध्ये येणार काय आहे. आपल्याला माहिती आहे की नळ आणि टाकी असेल तर ते येणारच आहे, टाइम डिस्टन्स असेल येणारच आहे, शेकडेवारी येणारच आहे. तर मग हे टॉपिक करा आणि ते पेपरच्या माध्यमातून करा. इतिहासाची संपूर्ण रिव्हिजन करायची आहे. महाराष्ट्राचा इतिहास सांगितलेला आहे, भूगोल आपल्या महाराष्ट्राचा भूगोल सांगितलेला आहे, तेवढी सगळी रिव्हिजन करायची आहे. जेवढे मुद्दे याच्यामध्ये दिलेले आहेत त्याच्यामध्ये पर्यटनाचा मुद्दा त्यांनी एक वेगळा एक्स्ट्रा मांडलेला आहे. त्याच्याशिवाय त्यांनी ज्या आपल्या वस्त्या असतात सो त्या वस्त्या आणि त्यांचे प्रकार आणि त्यांच्या समस्या हा एक मुद्दा त्यांनी वेगळा मांडलेला आहे. सो हे स्पेसिफिकली करायचंच. त्याच्यानंतर पॉलिटी, आपल्याला संपूर्ण पॉलिटीची रिव्हिजन करायची आहे कारण पॉलिटीचे भरपूर घटक अगदी 73वी 74वी घटना दुरुस्ती इथपर्यंत सगळे घटक त्यांनी दिलेले आहेत, तेवढे सगळे करायचे. पॉलिटीची रिव्हिजन झाली की झालं. त्याच्यानंतर अर्थव्यवस्था आपल्याला पूर्ण करायची नाही. कुठले घटक करायचे आहेत तर चलनवाढ आहे, तिची कारणे आहेत आणि तिचे उपाय, हा घटक करायचा आहे. आपला जो सार्वजनिक वित्त आहे तर तो सार्वजनिक वित्त करायचा आहे. त्याचबरोबर कर रचना आहे, कर रचना करायची आहे. LPG आहे, LPG करायचं आहे. इतकेच घटक आणि त्यासोबत एक्स्ट्रा एक त्यांनी दिलेला पॉईंट त्याच्यामध्ये बँकिंग दिलेला आहे, ज्याच्यामध्ये सहकारी बँका ज्या आहेत आणि आपली RBI आणि आपला जो बँकिंग चा आपण अभ्यास करतो वेगवेगळ्या बँकांचा, ज्याच्यामध्ये नाबार्ड असेल, मुद्रा बँक असेल, एक्झिम बँक असेल, तर अशा ज्या SBI असेल, आपली RBI असेल, यांचा जो आपण अभ्यास करतो बँकिंगच्या याच्यामध्ये, तर तो सगळा म्हणजे एवढ्याच मुद्द्यांचा तुम्हाला या अर्थव्यवस्थेअंतर्गत अभ्यास करायचा आहे. जर तुम्हाला जास्त मार्क मिळवायचे असतील, सगळ्यात पहिल्यांदा तर त्या सिलेबसची एक कॉपीची प्रिंट समोर आधी ठेवा.
एक एक मुद्दा काढा, एक एक मुद्दा प्रश्न वाचा. हा 1 महिना तुमच्या हातातून गेला की मग तुम्हाला काही सुद्धा करता येणार नाही जर तुम्ही व्यवस्थित रिव्हिजन केली नाही तर. आणि त्यामुळे व्यवस्थित रिव्हिजन करणं, प्रश्न जास्तीत जास्त वेळा वाचणं अतिशय गरजेचे आहेत, अतिशय गरजेचे आहेत. एक मी व्हिडिओ उद्या परवा वगैरे घेऊन येईन की ज्याच्यामध्ये मला सांगायचं आहे म्हणजे की ज्या चुका माझ्याकडून झाल्या आणि ज्या चुका सगळे MPSCचे विद्यार्थी करतात त्या चुकांबद्दल मी त्याच्यात बोलणार आहे की आपण प्रश्न वाचतो की प्रश्न सोडवतो. अतिशय तुम्हाला हे ऐकायला फार सोपं वाटत असेल की काय असतं प्रश्न वाचायचा आणि प्रश्न सोडवायचा, सगळं एकच आहे, मात्र एक नाही. प्रश्न वाचणं आणि प्रश्न सोडवणं भरपूर वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये खूप सारे फॅक्ट्स इन्व्हॉल्व आहेत, खूप साऱ्या टेक्निक आहेत त्याच्यामध्ये पेपर सॉल्व करण्याच्या, प्रश्न सॉल्व करण्याच्या, प्रश्न वाचण्याच्या. त्यामुळे याच्यावरती तुम्ही स्वतः विचार करा की तुम्ही प्रश्न वाचता की तुम्ही प्रश्न सोडवता, की तुम्ही सगळी उत्तरं पाठ केलेली आहेत, तुम्हाला बाकीच्या ऑप्शनशी काही घेणं देणं नाही, फक्त तुम्ही प्रश्न वाचता आणि त्याचं ऑप्शन वाचता बास. आणि असं तुम्ही सगळं वाचून काढलंय. आज जरी तुम्हाला ते सगळे प्रश्न वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये सॉल्व्ह करायला दिले तरी तुमचे कितीतरी त्यातले प्रश्न चुकतील, कारण तुम्ही प्रश्न वाचता म्हणून. प्रश्न वाचायचे नाहीत, प्रत्येक वेळेस प्रश्न सोडवायचाच आहे. प्रश्न ज्यावेळेस आपण 3 वेळा सोडवतो, हे 3 वेळा सोडवणं का गरजेचं आहे? कारण एकदाच वाचून आपल्या डोक्यात राहणार नाही. आपण काही सुपर कम्प्युटर नाही होत की आपल्याला एकदाच वाचलं आणि ती गोष्ट आपल्या मेंदूत फिक्स झाली, असं होत नाही. एक प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला फक्त त्या प्रश्नाचा एरिया आहे तो कळतो, त्याचं उत्तर काय आहे तेवढं पटकन आपण कळवून घेतो. दुसऱ्या वेळेस जास्त डीपमध्ये प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे वाचायचा आहे, सोडवायचा आहे की आयोगाला याच्यातून विचारायचं काय आहे नक्की, आयोगाने ऑप्शन कसे दिले आहेत, आयोगाने दुसरे पर्याय कसे बनवलेले आहेत, तर याच्यावरती तुम्हाला विचार करायचा आहे ज्यावेळेस आपण प्रश्न सोडवतो तेव्हा. आणि मग तिसऱ्या वेळेस तो प्रश्न अगदी तुमच्या डोळ्यासमोर आला की त्याच्यातले जे महत्त्वाचे घटक असतात, अचूक पाहिजे, चूक पाहिजे, बरोबर पाहिजे, मेन त्याच्यातला शब्द कोणता विचारलाय, वैशिष्ट्य विचारलंय, काय विचारलंय, हो विचारलंय, नाही विचारलंय, याच्यावरती तुमचा डोळा लगेच त्याच्यावरती गेला पाहिजे. अशा या प्रश्न सॉल्व्ह करण्याच्या टेक्निक आहेत आणि त्या फॉलो करा. नुसते प्रश्न वाचू नका. नुसते प्रश्न सगळ्यांनी वाचलेले आहेत पण तरी सुद्धा मार्क मिळत नाहीत. त्यामुळे जास्तीत जास्त रिव्हिजन करा, जास्तीत जास्त हे प्रश्नांची सारखी 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 रिव्हिजन करा. करंट अफेअर्स असेल दररोज वाचा, मॅथ्स रिझनिंग असेल दररोज वाचा, इतर जे प्रश्न आहेत ते दररोज वाचा. स्वतःचं प्लॅनिंग करा, त्या प्लॅनिंगनुसार रिव्हिजन करा आणि खूप जास्तीत जास्त मार्क तुम्हाला या परीक्षेत डेफिनेटली मिळवता येतील, डेफिनेटली मिळवता येतील. अगदी 160 170 पर्यंत तुम्हाला मार्क या पेपरमध्ये मिळवता येतील. कधी? ज्या वेळेस तुम्ही प्रत्येक मुद्दा व्यवस्थित वाचून जाल तेव्हा. प्रत्येक मुद्दा व्यवस्थित ज्या वेळेस तुम्ही वाचून जाल तेव्हाच तुम्हाला याच्यातले मार्क मिळणार आहेत आणि गॅरंटीने मिळणारच आहेत. आणि त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची रिव्हिजन करण्याची टेक्निक ही की फक्त आणि फक्त जास्तीत जास्त प्रश्न वाचा, त्या प्रश्नांचीच रिव्हिजन करा की जेणेकरून तुमचा जो घटक आहे तर तो पूर्ण घटक त्या प्रश्नांच्या माध्यमातूनच कव्हर झाला पाहिजे. 73 आणि 74वी घटना दुरुस्ती त्यांनी मेन्शन केली आहे. सो 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीसाठी आपल्याला त्याचे आलेले सगळे प्रश्न तुम्ही वाचून गेलात तर त्याच्यातलं काहीच राहणार नाही की जे तुम्हाला परीक्षेमध्ये येणार नाही. आणि त्यामुळे खूप चांगलं डिटेलमध्ये प्रश्न वाचा म्हणजे प्रश्न वाचणे नाही, मी आता सांगितलंय तुम्हाला. आणि त्या पद्धतीने अभ्यास करा की जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवता येतील आणि ही पोस्ट तुम्हाला सिक्युअर करता येईल. ठीक आहे, इथपर्यंतच. आणि हां, आपला जो तो प्रोग्राम आहे तर त्याच्याबद्दल नक्की विचार करा. एकाच महिन्याची संपूर्ण रिव्हिजन आहे ज्याच्यामध्ये आपण 160 170 मार्कांपर्यंत जेवढा सिलेबस आहे तेवढा सगळा सिलेबस त्याच्यामध्ये त्या रिव्हिजनमध्ये आपण कव्हर करणार आहोत. लाईव्ह रिव्हिजन असणार आहे, ॲपवरती असणार आहे. याच मेंटरशिप प्रोग्राममधून तुम्हाला एनरोल करायचं आहे जेणेकरून तुम्हाला त्या सर्व व्हिडिओचा ॲक्सेस आणि सर्व लाईव्ह व्हिडिओचा ॲक्सेस तुम्हाला मिळेल. आणि एवढी तुम्हाला मी गॅरंटी देऊ शकते की खूप खतरनाक तुमची रिव्हिजन होऊन जाईल जर तुम्ही या प्रोग्राममध्ये एनरोल कराल तर. आणि तेवढी तुम्हाला मी गॅरंटी देते कारण मी इतर मुलांच्या अनुभवावरून मी तुम्हाला हे सांगत आहे. त्यामुळे खूप
भारी पद्धतीने आपण त्याच्यामध्ये रिव्हिजन करतो. कुठलाही विषय असू दे, कुठलाही टॉपिक असू दे, अगदी व्यवस्थित डिटेलमध्ये आपण प्रत्येक गोष्टीची रिव्हिजन करत असतो आणि त्यामुळे या रिव्हिजनचा तुम्हाला या पोस्ट मिळवण्यासाठी 100% फायदा होणार आहे. ठीक आहे, थांबूया इथे आपण.